महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिलीच अशी जी कारवाई आहे ज्याला कोणतंही गालबोट न लागता 41 इमारती जमीनदोस्त केलेल्या आहेत। आणि आपण जर बघितलं तर ह्या ठिकाणी 41 इमारती पूर्णपणे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने जे आहेत हे जमीनदोस्त केलेल्या आहेत। 23 जानेवारीपासून ही कारवाई सुरू झाली होती आणि त्याच वेळेला पालिकेने सांगितलं होतं की ही कारवाई सलग असणार आहे। मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश होता आणि या डंपिंग ग्राउंड आणि मलनिसारण ज्या प्रकल्प होणार आहे त्यासाठी राखीव अशा या भूखंडावर या 41 इमारती या उभ्या राहिल्या होत्या अनधिकृतपणे आणि त्याच्यासाठी एका व्यक्तीने जनहित याचिका दाखल केली होती आणि जनहित याचिका ही त्या व्यक्तीच्या बाजूने लागून ह्या 41 इमारती भुईसपाट करण्याचा आदेश देण्यात आलं होतं। आपण जर बघितलं तर ह्या संपूर्ण इमारती ह्या भुईसपाट झालेल्या आहेत। 7000च्या हून अधिक ही जी कुटुंब राहत होती या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी ही 7000च्या वरती कुटुंब ज्यांना बाहेर व्यवस्थितरित्या काढून पूर्णपणे त्यांना दुसरीकडे व्यवस्था करून ही जी इमारती आहेत ह्या भुईसपाट केलेल्या आहेत। हा एवढा मोठा जो हा मिशन राबवण्याचं हे म्हणजे सोपं काम नाही आहे, कारण 7000 कुटुंब इथे राहत होते, 41 इमारती होत्या आणि ह्या इमारती खाली करणं किती मोठं आव्हान होतं हे आपल्याशी बोलण्यासाठी आपल्या जे DCP आहेत पौर्णिमा श्रृंगी चौगुले मॅडम ह्या स्वतः आहेत। मॅडम, ह्या ज्या 41 इमारती होत्या ह्या साधं सोपं नाही, ह्या महाराष्ट्रातल्या इतिहासातील अशी ही पहिलीच कारवाई जी असेल आणि तुमच्या आयुष्यातील ही पहिलीच कारवाई असेल की 41 इमारती, त्यांचे कुटुंब, ते रस्त्यावर कशा काय भावना होत्या, त्या तुमचा पहिला दिवस होता त्यावर काय वाटत होतं की खरंच हे होणार का नाही? वास्तविक खूप मोठा टास्क होता, खूप मोठं चॅलेंज होतं पोलीस प्रशासन आणि मनपा प्रशासन यांच्यासमोर। वास्तविक 15 ते 20 वर्षांपूर्वी ह्या 41 इमारती इथं बांधण्यात आलेल्या होत्या की ज्या शासकीय रिझर्व प्लॉट होता की जो STP आणि डम्पिंग ग्राउंडसाठी रिझर्व होता त्यावर बांधण्यात आलं होतं आणि त्यामध्ये जवळजवळ 2,500-3 हजार कुटुंब, 8,000 ते 9,000 लोक बऱ्याच वर्षापासून राहत होते, त्यांची मालकी होती, असा त्यांचा आविर्भाव आणि ते योग्य पण होतं। अशावेळी माननीय हायकोर्ट, माननीय सुप्रीम कोर्ट यांचे क्लिअर कट डायरेक्शन होते की निष्कासन होणं आवश्यक आहे। मनपा प्रशासनाने आमच्याकडे मागणी केली आणि त्यानुसार आम्ही सर्व सर्वे केला, लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टीने वेगळे मुद्दे आम्ही अभ्यासात घेतले आणि तदनंतर प्रॉपर बंदोबस्त पुरवला होता। खूप मोठं चॅलेंज होतं, लोकांच्या भावना संमिश्र होत्या, घरातून त्यांना बाहेर काढणं हे खूप मोठं टास्क होतं, पण आम्ही देखील खूप प्रयत्नपूर्वक शांतमय मार्गानं कायद्याचं महत्त्व त्यांना समजावून सांगितलं। माननीय हायकोर्ट, माननीय सुप्रीम कोर्ट यांचे जे काही डायरेक्शन्स आहेत त्याच्याविषयी त्यांना अवेअरनेस आणला। लोकांनी प्रसंगी प्रथम विरोध केला, नाराजी व्यक्त केली, बरेच प्रयत्न केले, परंतु जेव्हा त्यांना लक्षात आलं की बाबा ही प्रक्रिया होणं अविभाज्य भाग आहे आणि होणारच आहे, तेव्हा मात्र त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि अत्यंत शांतमय मार्गानं आम्ही हे निष्कासनाची प्रक्रिया करण्याच्या ह्या प्रक्रियेमध्ये मनपाला मदत करू शकलो। यामध्ये आमचे सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश पाटील, तर या वाचोळे पोलीस स्टेशनचे PI सुजित पवार यांचं देखील खूप महत्त्वाचं काम होतं। 450-500 लोक आम्ही इथं लावली होती। SRPF देखील आम्ही सगळ्या शेवटच्या टप्प्यामध्ये बोलावली होती आणि तदनंतर अत्यंत चांगल्या प्रकारे लोकांशी कोऑर्डिनेशन ठेवून, डायलॉग्स ठेवून आम्ही एक मोठं काम केलेलं आहे। 30 एकर जागेवर ज्या 41 इमारती होत्या त्यांचं निष्कासन पूर्णतः करण्यात आलेलं आहे। मॅडम, हे खरोखरच एक मोठं आव्हान होतं जे तुम्ही लिहिल्या पेलत की काय मॅडम, तुम्ही जर पहिला दिवस जर सांगाल तेव्हा काय आठवणी सांगाल की एवढं जर होऊ शकतं का टास्क फोर्सचं? कारण की लोकांचा आक्रोश आहे, लोकांना कसं काय तुम्ही कन्व्हिन्स केला? मध्यंतरी काही लोक पण रस्त्यावर उतरलेली होती, पॉलिटिक्स पण त्याच्यामध्ये उतरलेलं होतं, हे सगळं राजकारण पूर्णपणे हे कसं काय हँडल केलं? वास्तविक कायदा आणि सुव्यवस्था हा प्रश्न पोलिसांचाच असतो, त्यावर आम्हाला खूप अभ्यास करावा लागतो। लोकशाही तंत्र इथं चालतं, तर त्यामुळे लोकांच्या भावना समजावून घेणं देखील अत्यंत आवश्यक होतं। खास करून महिलांनी खूप विरोध केला, त्यांच्या भावना खूप कठोर होत्या आणि बरोबर पण आहे, घरातून त्यांना आम्ही बाहेर पडावं लागणार होतं। बिल्डिंग त्यांच्या ज्या वर्षानुवर्ष तिथं राहिलेल्या आहेत, अनेक चांगले वाईट प्रसंग त्या घराने त्यांना दाखवलेले होते, ते घर त्यांना तुटणार होतं, ह्या भावना खूप भयानक होत्या आणि ते आम्हाला फेस करावं लागलं, पण आम्ही सक्सेसफुलरित्या त्यांना कन्व्हिन्स करू शकलो की बाबा हे करणं अनिवार्य आहे आणि हे होणारच आहे। त्यामुळे अनावश्यक तुम्ही स्वतः कायद्याचा विरोध करून स्वतःवर गुन्हे घेणं हे उचित ठरणार नाही आहात। तर तुम्ही अजून काही मार्ग असतील ते अवलंबा, तुम्ही कायदेशीर प्रक्रिया करा, तुम्हाला रिहॅबिलिटेशनसाठी काही संधी असेल त्याचा तुम्ही एक्सप्लोअर करा, पण ह्या प्रक्रियेमध्ये विरोध करू नका। तर सुरुवातीला खूप ठाम विरोध होता, काही लोकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला, त्यांना देखील आम्ही उचित नोटिसेस दिल्या, काही ठिकाणी गुन्हे देखील दाखल करावे लागले आणि लोकांना कन्व्हिन्स करू शकलो। 16 दिवस ही कारवाई सुरू होती आणि या कारवाईमध्ये अनेक जणांना मोठ्या
एकदम आव्हानात्मक बाहेर काढण्यात आलेलं होतं. अनेक प्रसंग ह्या पोलिसांना समोर आलेले, पालिकेच्या अधिकाऱ्यांना समोर आले. त्याच्यातला एक प्रसंग आहेत जे आचोळेचे पी आहेत सुजित कुमार पवार हे सांगणार आहेत की यामध्ये माणसानं तर वाचवलंच, कुणीही आत्महत्या करू नये यासाठी त्यांनी पूर्णपणे दक्षता घेतली. पण त्यामध्ये एक घटना अशी होती की त्यामध्ये जी कुत्र्यांची पिल्लं होती तीही त्यांनी वाचवली. ठीक आहे, ते तर आहेच, पण त्यामध्ये कबुतरांची अंडीही एका ठिकाणी होती, तेही रेस्क्यू करून त्यांनी काढलेलं आहे. काय सांगाल सर अनुभव, की खरोखरच एक आव्हानच होतं की नागरिकांनाही वाचवणं, पण त्यातमध्ये तुम्ही मुख्य जनावरांनाही वाचवलं काय? जेव्हा ही कारवाई चालू होती त्या दरम्यान परिवार तर विस्थापित झाले होते, पण त्याच्यावर जे कुत्रे जगत होते त्यांचा पण अन्न पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. तर आम्ही तिथं प्राथमिकता देऊन त्यांच्यासाठी विविध मार्गाने बिस्किट किंवा इतर त्यांच्या जेवणाची व्यवस्था करून त्यांच्यासाठी प्रॉपर आम्ही मार्ग काढला. त्याच्यानंतर काही पक्षी किंवा हे पण होते का जे अडकलेले होते, त्याच्यासाठी पण आम्ही विविध मार्गाने त्यांना बाहेर काढून त्यांना पण तिथनं मुक्त केलं आहे. नक्कीच ही कौतुकास्पद कामगिरी म्हणावं लागेल मीरा भाईंदर वसई-विरार पोलिसांच्याच बरोबर तितकीच मोलाची कामगिरी जी ठरलेली आहे ती वसई-विरार शहर महानगरपालिकेची. आपण जर बघितलं तर 16 दिवस ह्या ठिकाणी पालिकेचे कर्मचारी होते. सर काय सांगाल की मुंबई उच्च न्यायालयाचा जो ती ऑर्डर होती, एक आपल्याही एक भावना असतात की इतक्या वर्ष ते राहिलेले आहेत, काय संमिश्र अशा भावना होत्या आणि कसा दबाव होता? वसई-विरार शहर महानगरपालिकेला उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिले होते की ही जी जमीन आहे ती खाजगी विकासकाची आहे, या जमिनीवरती डम्पिंग ग्राउंड आणि STP याचं रिझर्वेशन होतं आणि ही जवळजवळ 30 एकरची जमीन होती. यामध्ये 41 बिल्डिंग्स टोटल आणि जवळजवळ 2100पेक्षा जास्त कुटुंब आणि 7 ते 8 हजार लोक राहत होते. पहिल्यांदा आम्हाला खरोखर आव्हान होतं की ह्या लोकांना कन्व्हिन्स करणं. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्यावेळेस हा निकाल त्यांच्या विरोधात गेला त्यावेळेस ते लोक आम्हाला रिहॅब करा, आम्हाला जागा द्या, घराच्या बदले घर द्या अशी विनंती करत होते. आम्ही त्यांना कन्व्हिन्स करून प्रथमतः आम्ही तसा प्रस्ताव शासनाकडे पण पाठवला. दुसरी गोष्ट, हे जे घर आहेत अनधिकृत घरात राहणाऱ्या लोकांना आम्ही त्यांचा जो एरिया आहे आणि ते राहत होते वास्तव्य ज्या ठिकाणी होतं त्याचं प्रमाणपत्रसुद्धा दिलं. ते प्रमाणपत्र दिल्यानंतर कधीही काही शासनाची स्कीम निघाली काय निघाली तर त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. हे केल्यामुळे त्या लोकांचा प्रथमतः विरोध कमी होत गेला आणि त्यांना आम्ही उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाचे निकाल दाखवल्यानंतर ते थोडे कन्व्हिन्स होत गेले आणि टप्प्याटप्प्यामध्ये जवळजवळ 23 जानेवारीपासून ही कारवाई चालू आहे. आज आपण एकदम पाहत असाल तर शेवटच्या टप्प्यात आहे. आज संध्याकाळपर्यंत हे पण तुटलेले इमारती पण संपूर्ण निष्कासित होतील आणि पोलीस प्रशासन असेल, बाकी सर्व आमचा जो स्टाफ आहे, सर्व प्रभाग समिती आहेत, 10 प्रभाग समिती, तिथे सहाय्यक आयुक्त आहेत, त्याचबरोबर आमचे कमिशनर आहेत अनिल पवार साहेब, त्यांचं मार्गदर्शन आहे, अतिरिक्त आयुक्त हेरवाडे साहेब यांचं मार्गदर्शन आहे. यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या सर्व जो स्टाफ आहे, सर्व प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांच्याबरोबर आणि आमच्या प्रभाग समितीचे जवळजवळ 150 स्टाफ एवढं सर्व लोक इथं कार्यरत राहिले आणि आम्ही टप्प्याटप्प्यात दररोज 3-4 बिल्डिंग हा निष्कासित केल्या. आज आपण पाहत असाल 23 तारखेपासून आजपर्यंत सर्व स्टाफ आहे, जे मशिनरी लागणारे आहे ते मशिनरीसुद्धा त्याच प्रमाणात आम्ही उपलब्ध करून दिली आणि पोलीस प्रशासनाच्या सहकार्यानं DCP मॅडम आहेत, ACP माने पाटील आहेत, पवार साहेब आहेत, CP साहेब आहेत, त्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही कारवाई पूर्ण केलेली आहे. सर आता एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा येतो की हे जे आता विस्थापित झालेले आहेत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका पण दाखल केली आहे. न्यायालयाने पण महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन याच्या दोघांकडनं मागितलेलं अहवाल मागितलेलं प्रतिज्ञापत्र की यांचं पुनर्वसन करणार का नाही आहे, त्या दृष्टीने काय पावलं आहेत का काय? नाही, जी याचिका दाखल केली होती त्याच्यामध्ये उच्च न्यायालयानं आम्हाला विनंती केली की चेक द पॉसिबिलिटी फिजिबिलिटी ऑफ रिहॅबिलिटेशन. तर त्याबाबत आमच्या जे वकील होते त्यांनी 3 आठवड्याचा वेळ मागितला आहे. याबाबत आम्ही शासनाकडे प्रस्ताव सादर करू. सर ही आपण जर बघितलं तर ही महाराष्ट्राच्या इतिहासातील तर सगळ्यात मोठी अशी कारवाई आणि किती दिवस चालणार आहे, 16 दिवस चाललेली ही कारवाई आहे. काय सांगाल, काय भावना आहेत? एक व्यक्ती म्हणून काय वाटतं की आपण 16 दिवस होतात तिथे, लोक विस्थापित होते, ते मुलं रडत होती, महिला जास्त वर्ग होतं, एक काय कशा भावना होत्या या?
एक व्यक्ती म्हणून पाहिलं तर भावना फार संवेदनशील आहेत. कारण का जे प्रत्येक व्यक्ती आहे त्याला स्वतःचं घर आवश्यक असतं आणि त्यांच्यासमोर त्यांचं घर तुटत आहे, त्यांना फार वाईट होत होतं. पण आम्ही त्यांना समजून सांगितलं की हे उच्च न्यायालयाचा निर्णय आहे. तुम्हाला कोणतीही गोष्ट ह्याला जो पर्याय आहे तो पर्याय शोधला, तुम्ही कुठूनही पर्याय शोधला तर ते आम्ही तुम्हाला मदत करू. आणि त्या प्रत्येक व्यक्तींना, प्रत्येक कुटुंब असतील त्यांना कन्व्हिन्स केलं की तुम्ही ही आम्हाला कारवाई करणं क्रमप्राप्त आहे. तर ते कन्व्हिन्स झाले. टप्प्याटप्प्यामध्ये आम्ही हे एवढ्या दिवस कारवाई करून 23 तारखेपासून कारवाई करून ह्या बिल्डिंग सर्व निष्कासित केलेल्या आहेत. सर, एक शेवटचा प्रश्न, आपण काय आव्हान करणार जे नव्यानं घर घेत आहेत, स्वस्तात घर घेत आहेत, त्यांना काय आव्हान करणार आपण? मी सर्व नागरिकांना या प्रसंगी हेच आव्हान करीन की आपण घर घेताना त्याची घराची परवानगी, म्हणजे बिल्डिंगला बांधकाम परवानगी दिली आहे का नाही हे चेक करावं. रजिस्टर डॉक्युमेंट घ्यावं, कुठले रजिस्टर करून डॉक्युमेंट घ्यावं, जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही. आणि हे पाहूनच तुम्ही खरेदी करा, त्याच्याशिवाय खरेदी करू नका अशी मी त्यांना विनंती करेन. नक्कीच यापुढे जे वसई विरारमध्ये नागरिक घर खरेदी इच्छितात त्यांनी पूर्णपणे जे आपल्या मेहनतीचा पैसा आपण जो जिथे लावणार आहोत ते जी जागा आहे, ती इमारत आहे, खरोखरच अधिकृत आहे का त्याची पडताळणी करा आणि त्यानंतरच येथे घर घ्या. अन्यथा आपण जर बघितलं असेल तर की मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, वसई विरार शहर महानगरपालिकेची ही कारवाई अनेक घरं उद्ध्वस्त केलं, अनेक कुटुंबांना उद्ध्वस्त केलं गेलं आहे. त्यामुळे तुमची ही फसगत आता होऊ देऊ नका. प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, नालासोपारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.